तर आज आपण आपल्या दृष्टिकोनाच्या 3 महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलूयात. आज एक घटक पूर्ण करूयात. ठीक आहे. आपण दृष्टिकोन घेऊनच जन्माला येतो आणि आपल्या वयानुसार आपल्या दृष्टिकोनाचे संस्कारसुद्धा होत असतात आणि त्यातून पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे वातावरण. आपल्या अवतीभोवतीचं जे जे काही वातावरण असेल, मग ते घर, शाळा, ऑफिस, प्रसारमाध्यमे, सांस्कृतिक स्थळं, राजकीय स्थळं, धार्मिक स्थिती, सामाजिक स्थिती, हे जे काही स्थिती असते, हे जे जे काही 7-8 गोष्टी असतात, त्यातून एक संस्कृती घडते आणि त्यातून एक वातावरण निर्माण होतं आणि त्या वातावरणातून एक दृष्टिकोन तयार होतो. जसं की समजा एक व्यवस्थापक, मालक समजा एखाद्या दुकानामध्ये तुमच्याशी विनम्रपणे वागतील, पण तुम्ही दुसरीकडे गेलात तर तुम्हाला वेगळा अनुभव मिळेल. एखाद्या घरात एक कुटुंब अगदी आनंदी, उत्साही आणि जीवाला जीव लावणारं असेल, तर एखाद्या घरात लोकं कुत्र्या-मांजरांसारखे भांडण करणारे असतील आणि ज्या देशाचं, ज्या समाजाचं राजकारण आणि प्रशासन सरळ मार्गी असतं, त्या देशातली जनतासुद्धा न्यायप्रिय आणि प्रामाणिक असते. कारण सामान्य कर्मचारी किंवा चांगला कर्मचारी भ्रष्ट वातावरणात त्याचा फोकस नाही करू शकत किंवा चांगल्या वातावरणात भ्रष्ट कर्मचाऱ्याला थारासुद्धा दिला जात नाही आणि चांगलं वातावरण असल्यामुळे चांगल्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढते. पण त्यातलं आजूबाजूचं वातावरण जर चांगलं नसेल, दृष्टिकोन जर चांगला नसेल, तर आपण काय अपेक्षा कराल? त्यामुळे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण, आपल्या अवतीभोवतीचा अनुभव किंवा आपल्या अवतीभोवतीचा प्रत्येक दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक आहे याचं सिंहावलोकन केलं पाहिजे. आणि समजा नकारात्मक असेल, तर आपल्या आजूबाजूचं संपूर्ण वातावरण, आपल्या संपूर्ण परिसराचं, आपल्या संपूर्ण घराचं, ऑफिसचं, शाळेचं हे आपण सकारात्मक केलं पाहिजे. कारण वातावरण हे असं एक ठिकाण आहे, त्यातून आपल्याला एक सकारात्मकतेची दिशा मिळते आणि त्या सकारात्मकतेच्या दिशेतून आपण एका नव्या उमेदीची सुरुवात करतो आणि मगच आपलं एक